हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडे ना माझं पार्सल आलेलं होतं शॅम्पूचं, तर त्याचं शूट करायचं होतं मला, तर मी ते ओपन करत होते. इकडे ना मम्मीचं चालू आहे शेंगाने सहीचं. चांगलं आहे ना. काय रे दाद्या, लाईट का बरं गेली का? हा ना, लाईट नाही. रात्रीले वारं होता, ते झाडं पडले. मस्त मसाल्यातच करू शेंगा. अक्का पण येणार आहे, अक्का बी भाजी ते घेऊन यायला बसली. पोळ्या झाल्या ना. मामा आला तस पोळ्या झाल्या. अगं पोळ्या लवकर झाल्या असत्या पण वाजले उठलो सगळे. इकडे ना तर ब्राईड आलेली होती, ती ना ज्वेलरी बघत होती. तर तिची मेकअपची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे तिने आधी ज्वेलरी बघून घेतल्या. इकडं मामा आलाय जेवायला, कामावरून घरी आला. अय्यो, केस पाय केवढा. पण मामा काय आमची भाजी खाईना, त्याचाच डबा खाऊ राहिला. आत्ताला भारी भाज्या करते वर. जेवते ना पण पाहू माझ्याकडे. मी लाडू खाऊ राहिले. आमचं चालू आहे आता ब्लाऊज कटिंग. कचरा काय उद्यापासून मेकअप करणार, ब्लाऊज कटिंग. मीच कटिंग करली तर काला गरम करून चालेल. पण पैसे नाही देणार, फुकट करायला लागल तुला. पैसे ना फुकट करायला लागल. मग मला पाहिजे तसंच करून देईन. दंडगिरी किती टाकू त्यांना? 5चं असं नाही ना, 4.5चं. परत कमी पडायला नको बरं का. 2 इंच घ्या ना मार्जिन, मग पडणार. 2 इंच मार्जिन घेते, टेन्शन नाही. आपण एका याच्यावर बसून पाहू बरं का. नाही बस. नाही बसन. हा बसन बसन. यांचं बसन. बसेल बाई छोटी. माली आहे बाईचं चुंचत नाही. कोण काय आखी त्यांचं सोपं. तिथं क्लासच्या बायांना बाई जवळ आल्यावर थोडी अडचण आहे ना, तिथंच अटकाते आहे ना. बाकी टाकायचंय ना. हां, सगळीकडं बरोबर पॅटर्न काढते, पण बाई जवळ आले का लगेच थोड्या अटकात्या. गोंधळ होतो त्यांचा. घेऊ आता आपण क्लास, बॅच चालू करू आता आपण. जरा सीझन तारीख ठरवा बॅचची. हा ना. अक्का तुला घे एखादा लावून. मी अक्काला म्हणले तुला घे. अक्काने घातला. म्हाताऱ्या बाय किती का गाऊन घाले ते. अक्का घालून का त्याच्यातलंच घेतला ना तो. एक चांगला आहे ना. हो, मी चालले. अक्का उशी देऊ तुला. मोबाईल, टीव्ही, शाळा चालू होईस काय तुमचं. त्यानंतर मम्मी शिवताना कापड हे उडवा, मोंडा उडवा. माग पुढे मोंडा थोडा टाईट कर. तुम्ही असे राहा. क्रॉस पट्टी इकडे सरकायची. आता ब्लाऊज कटिंग शिकणार आहे. शिकणार आहे पाहिलं का. शिकू ग. चटेक का राहते ना, तेवढं राहते ना. हा पीस अशीच कटिंग करायची. मग मांडी घालून कटिंग करते. याच्यात जवळून नाही, काही लांबून नको, त्याला सरकणार नाही कापड. नाही जवळ मस्त या करते. इकडे ना मम्मी आता चहा ठेवते आणि मला आता करायचं आहे जेवण. आता जेवण करते ना. मम्मी भात संपला का ग अक्काचं? तिथं काय आपल्याला परत लाडू करायचे आता.
इकडे ना गोळ किसून ठेवले मी. परत लाडू करायचे. आम्हाला संपले आमचे लाडू खाल्ले. म्हणलं 8 दिवस काय संपायचे नाही हे लाडू. खाल्लं परवा. म्हणलं 8 दिवस काय संपायचे नाही. इकडे ना आज आमचे परत चालू आहे लाडू बनवायचं. इकडं गोळ किसून ठेवलाय. काय म्हणते अक्का? या काही इथं होता ना इकडं. एवढं आवरावं म्हणलं आता. पार्लर मध्ये पाय ना. हाय का? थांब ग. किती दिवस झाले त्याला. अक्काची चालली आता घरी जायची तयारी. खाली मी अक्काला म्हणलं ती हेअर कलर करून देते पण अक्काने ऐकलं नाही. अक्का लय भारी हेअर कलर झाला असता. म्हणजे मेहंदी नाही लागत का तू? त्याला मेहंदी सवय जाऊ दे. मग मेहंदी त्यात काय फरक आहे ग? केस काळे होण्याची मतलब आहे. चला आता मला आता लाडू फक्त इथं लाव. फक्त इथं जाऊ दे, लाव. नको फक्त ते मला मागात. नाही आवडत. नाही वा तेवढं ते जिरे तर मम्मीने चहा ठेवला इकडं परत. अच्छा चालू दीदीला भेटायला सारखं कोणी ना कोणी चालू. तो गिराईक चालू आहे. तो गिराईक चालू आहे. तो कंबर राहिलं का ग? नाही गोळीनी नाही. ती गोळीनी फक्त माझा आजार राहत. ते कंबराची नव्हती ती. पेन किलरची म्हणजे राहत ती. मला ना तर तूप गरम करावं लागेल कशात तरी. हा ना ते कढईत नागीन भात गरम करा काही उपयोग नाही झाला. जाऊ दे कोणीच दुसरं. नाही खाल्ला तो भात. आधी खाल्ला अक्काला दे परत चहा. जाऊ दे. तो मामा असंच म्हणला यांना चहाच नाही द्यायला पाहिजे. तो नाव ठेवितो. पाहू काय काय नाही ना. मग हे बाय आधी इथं पिली मामा का पिली परत इथं मग एवढं दिले व तो भाऊ मामा असंच म्हणत राहतो. शुगर होईल तुला. दोघे मायले की कशा बसल्या. गप्पा करा काहीतरी. शांत वयानं नाचत त्या का. अक्का पाहिलं दिवसभर आमचं कसं काम चालू राहतं. 1 मिनिट बसेल नाही आम्ही. ब्लाऊज कटिंग कस्टमर. बाई कस्टमर आज आम्ही ना किती 6 ब्लाऊज कटिंग केले. 6 तरी मध्ये मध्ये कस्टमर टाइमपास चालला आमच्या. अस्तर आणायला गेलो नाही तर आज कम्प्लीट 9-10 ब्लाऊज कटिंग झाले असते. आता कोण आणलेच नाही मी म्हणतो त्या. हा ना आणा दादूला म्हणलं ते घेऊन ये पण त्याच्या लक्षात नाही राहिलं. तुला आणायला आला म्हणलं हे आण थोडी स्प्रे आण म्हणलं आण. होती पडली मला कुठे म्हणलं लक्षातच नाही. पडून पाहिजे. लक्षातच नाही. मम्मी आधी हातानेच मिक्स करावं लागेल. तूप कमी झालं बाबड्यात लाडूने. पुढच्या दारात पारली दारात खुडी शिवायचे काय मोटरला आहे ना ते हे आणावं लागून खाली ॲक्सिलेटर काय म्हणतात ती त्याला. ॲक्सिलेटर. मी ना दादूकडे काजू बदाम देतात. मी मम्मीला इकडे मिश्रण करून दिला. आता मम्मी लाडू बांधते. ते बी चांगले आहे ना. मला माझ्या आईने काही लाडू बिडू शिकवलं नाही तरी मला येते. ते काजू बदाम थोडं खोबरं आणि टेस्ट नको नको खोबरं नको. लई नाही टाकायचं. याचेच किती का भारी लागत आहे. तुझं चुपाचं खात नाही ना. पाहिलं कोण म्हणलं. मी नाही पिल्ली. हा पिल्ली नाही खात. मला आवडतं बाई. मी नाही निवडी. बाजूला पण आवडतो दोघांना आवडत पण खातीच नाही. अशी डबा भरला तुपाचा. लई मोठे नको छोटे छोटेच कर. छोटे छोटेच याच्यात घ्या. मी इकडे ब्लाऊजला ना अस्तर जोडून देत होते. तर आम्ही ब्लाऊज कटिंग करून ठेवले खूप सारे. मग आहे ना मी मम्मीला अस्तर जोडून दिलं कारण मम्मीचं आहे ना खूप जास्त कंबर दुखत होतं. तर मम्मीने ना आजच्या दिवस पूर्ण आरामच केला. तरी पण कस्टमर आणि कुणी ना कुणी चालूच होतं घरी. त्याच्यामुळे एवढा आराम पण नाही झाला मम्मीचा. तर मला पण आहे ना आता बरं वाटतंय. मग वेळ होता तर मग मी बसले होते अस्तर जोडायला. आणि मला असं काही ना काही काम करायला आवडतं कारण असं रिकामं बसून नाही आवडत. मला खूप बोर होतं. त्याच्यामुळे ना माझं काही ना काही चालूच असतं. तर हुका लावायचं पिको फॉल करायचं ब्लाऊज शिवायचं
आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. तर तुम्हाला तिथे मिनी ब्लॉग बघायला भेटेल. आता आहे ना 7 वाजत आले आणि मी बाहेर येऊन बसले. मस्त हवा चालू आहे. मम्मी पण आहे. मम्मीचं चालू आहे काय काम काय माहिती. इथं कोंबड्यांचं खोरोड आहे ना आमचं, तर त्याचं काय चालू आहे काय माहिती मम्मीचं. तर हा आमचा कोंबडा आहे आणि असा फिरतोय तो बिचारा एकटाच राहिला. आज एक कोंबडी मरून गेली आमची. तर तेच चालू आहे मम्मीचं काहीतरी खोरोड्याला करायचं. आमची ना आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. मम्मी तिच्यासाठी कोथिंबिरीच्या भाकरी बनवती तिखट. आणि मी ना आज 2-3 डाळींच्या मिक्स बनवणार आहे. मुगाची डाळ, परत मटाची डाळ आणि ना मसूरची डाळ. होईल ना काही प्रयोग करू. काय नाही होणार त्याला. आणि मी अजून दादूचं शर्ट घालून घेतलंय. आता आहे ना मी पहिले डाळ शिजत टाकून देते. मम्मी ना पीठ मळतीये. लय ढांगाळ दिसतंय ना भारी. भाकर झाली तयार. ज्वारीची वाटतं. जेवढ्याच्या पिठाचे केले. कुकर चाललंय होतो पाणी झालं. नाही ना पातो डागला असते. जाऊ दे कमी गॅस. पहिलीच केली ज्वारीची. मला म्हणजे मी लहानपणी अक्का करायची बरं का, पण आता एवढ्याच